दाणेदार चिकट न होणारा गाजराचा हलवा एवढा मस्त झाला आहे ना। दिसायला बघा कसला भारी दिसतोय ना। रंग बघा अप्रतिम आलाय। जिभेवर ठेवताच गाजराचा रवा स्पर्श, साखरेचा गोडवा आणि तुपाचा स्वाद। मग तुम्ही कसली वाट पाहताय? गाजराचा सीझन चालू आहे। मार्केटमध्ये सुद्धा मस्त अशी ताजी ताजी गाजरं मिळतात। मग तुम्ही पण करताय ना? नमस्कार, मी सुचिता's किचन अँड लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत करते। तर आज आपण पारंपरिक पद्धतीने एकदम जुन्या पद्धतीने गाजराचा हलवा बनवणार आहोत। रेसिपी खूप सोपी आहे आणि हा हलवा एकदा करून ठेवला ना तर 8 दिवस आरामात टिकतो। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात, पण त्या अगोदर वजने आणि वाटीच्या प्रमाणात साहित्य बघूयात। गाजराचा हलवा करण्यासाठी साहित्य काय लागणार ते बघूयात। इथं मी 1.5 किलो गाजर घेतला आहे। लाल थंडीच्या दिवसात येतात ना, ती गाजरं घ्यायची, त्याची साल काढायची आणि याला अशी किसणीने किसून घ्यायचं। इथं मी हे 1.5 किलो गाजर घेतले आहे आणि वाटीच्या प्रमाणात हे 6 वाटी गाजर भरले आहे। त्यासाठी मी 1.5 वाटी साखर घेतली आहे, किंवा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साखर कमी जास्त करू शकता। थोडेसे काजू बदाम काप करून घेतलेत आणि 2 चम्मच वेलची पावडर, साजूक तूप पाऊण वाटी, त्याचबरोबर अर्धा लिटर दूध हे मी गरम करून गार करून घेतले। दुधासोबत शाई पण घ्यायची, कारण आपण यामध्ये खवा वापरत नाही, त्यामुळे अर्धा लिटरला पण थोडे जास्त दूध घेतले तरी पण चालेल। आता कढई गरम करायला ठेवले। मोठी कढई घ्यायची, कारण गाजर व्यवस्थित परता यावे। छोटी कढईत असेल तर हलवता येत नाही, त्यामुळे कढई मोठी घ्यायची। यामध्ये घेतलेल्या तुपापैकी मी 2 चमचे तूप घेते। आता तूप गरम होत आलं की मग यामध्ये लगेच आपण काजू बदामाचे तुकडे तळून घ्यायचे। काजू बदाम बघा छान तळले आहेत। आता हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया। उरलेले तूप सगळं घेऊन यामध्ये घालायचा किसलेला गाजर घालायचा आणि सुरुवातीला गॅस हा मोठा ठेवायचा। याला मी 2 मिनिट परतणार, नंतर गॅस कमी करून आणखीन 2 मिनिट परतणार। असं याला आपण 3 ते 4 मिनिट तुपात परतून घ्यायचं। गाजर असं तुपामध्ये परतले की मग त्याच्यामध्ये तूप उतरतं आणि मऊसूत होतं। गाजराला चव सुद्धा चांगली लागते आणि दाणेदार टेक्स्चर येतं। गाजर आपण बघा 4 ते 5 मिनिट मध्यम गॅसवर चांगलं परतून घेतले आणि हे बघा गाजराचा रंग सुद्धा बदललाय, याचा अर्थ शिजायला सुरुवात झाली आहे। आता या स्टेजला यामध्ये घालायचं दूध। हे मी अर्धा लिटरला थोडे जास्त दूध घेतले। आता दूध घालून गॅस मी मोठाच ठेवलाय। हे चांगलं मिक्स करायचं। आता हे गाजर आपल्याला दुधामध्ये चांगलं शिजवून घ्यायचं। गॅस मी कमी करते, याला मध्यम गॅसवर याच्यावर झाकून हे गाजर आपण दुधात शिजवून घेऊ। 5 ते 7 मिनिट याला शिजवून घेऊ। साधारण बघा 7 ते 8 मिनिट दुधात शिजवले। बरंच असं दूध कमी झालेलं आहे। आता हे हलवून घेऊन आणखीन याला झाकून 5 ते 7 मिनिट दुधात शिजवून घेऊ। तर बघा 5 ते 7 मिनिट झालेत। गाजर बऱ्यापैकी शिजले। आता आपल्याला स्मॅशर घ्यायचं आहे। स्मॅशरने हे थोडा वेळ स्मॅश करायचं। गाजर शिजल तसे थोड्या थोड्या वेळाने हे स्मॅश करायचं। तुमच्याकडे जर स्मॅशर नसेल तर अशा झाऱ्याने स्मॅश करा, म्हणजे गाजराला चांगले दाणेदार टेक्स्चर येते। आता दूध पण बघा आटलेलं आहे। आता या स्टेजला यामध्ये घालायची साखर आणि हे हलवत राहायचं। आता बघा साखर विरघळली आहे, पाणी झाले आहे। आता हे आपण झाकून
तसंच साखरेच्या पाण्यामध्ये गाजर आणखीन 7 ते 8 मिनिट शिजवून घे. साधारण 7 ते 8 मिनिट झाकून ठेवलेले. बघा साखरेचं पाणी कमी झालेलं आहे. आता या स्टेजला यामध्ये घालायचं तळून घेतलेले काजू बदामचे तुकडे आणि हे सर्व आणखीन 5 मिनिट परतून घेऊ. आणि मध्ये मध्ये फक्त थोडंसं स्मॅश करत राहायचं म्हणजे गाजराला दाणेदार टेक्स्चर येईल. हे बघा 5 मिनिटांनी गाजर चांगले शिजले आहे. रंग पण किती मस्त आलेला आहे आणि दाणेदार टेक्स्चर आलेलं आहे. आता गाजराला आणखीन चव छान येण्यासाठी तुपाचा तडका देऊ. तर इथं मी तडका पॅन हा गरम करायला ठेवलाय. यामध्ये आता पाववाटी तूप घेते. तर तूप चांगलं कडकडीत तापवून घेतले. आता हे गरम गरम तुपाचा तडका गाजरामध्ये घालू. आता या तुपामध्येच 2 मिनिट गाजर परतून घेऊ. आता यामध्ये वेलची पावडर घालू म्हणजे हलव्याला स्वाद छान येईल. आपला हलवा आता तयार झाला आहे. आता गॅस बंद करूया. तर हा हलवा आपण एकदा करून ठेवलाय, छान परतून घेतलाय. गाजरामध्ये पाणी किंवा दूध शिल्लक नाही. एकदा केला की 8 दिवस आरामात टिकतो. तर अशा प्रकारे आज आपण दाणेदार पारंपरिक पद्धतीने केलेला गाजराचा हलवा बघितला. तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने करा. आणि हा हलवा करायला मला पाऊण तास लागला. करायला जरी वेळ लागला तरी खायला उत्तम लागतो. त्यामुळे करून बघा ही रेसिपी. कशी वाटली ती कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला सर्व रेसिपी नेहमी बघता येतील. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.